चुनाव आयोग आज विधानसभा चुनाव का ऐलान करने वाला है। आयोग दोपहर 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस करेगा। संभावना जताई जा रही है कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव का भी ऐलान किया जा सकता है। इस बीच शिवसेना नेता उद्धव ठाकरे ने आज एक बड़ा बयान दिया है। उद्धव ठाकरे ने MVA की एक बैठक में कहा कि महाविकास आघाड़ी कार्यकर्ताओं को महाराष्ट्र की गौरव और सम्मान की रक्षा के लिए स्वार्थ से ऊपर उठना होगा। उनको केवल अपने राज्य का सोचना होगा। उद्धव ने आगे कहा कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव राज्य के स्वाभिमान की रक्षा के लिए एक लड़ाई होगी। उद्धव ठाकरे ने बैठक में कहा कि वह कांग्रेस और एनसीपी द्वारा MVA के सीएम के चेहरे के रूप में घोषित किसी भी उम्मीदवार का समर्थन करेंगे। अब सवाल ये उठने लगा है कि क्या उद्धव ठाकरे आगामी महाराष्ट्र चुनाव में सीएम फेस नहीं होंगे। चुनाव आयोग 2088 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभा के लिए विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा कर सकता है। महाराष्ट्र में अभी सत्तारूढ़ महायुति के पास 218 और विपक्षी महाविकास आघाडी के पास 78 सीटें हैं। पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाहीये। आपण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे। मी राजकीय शत्रू म्हणतोय। लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती। लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती। जरा खाली बसून घ्या ना कॅमेरावाले। राहू दे, त्यांना पण राहू द्या, कारण त्यांच्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आपले विचार पोहोचवतो आहोत। ठीक आहे, जरा बसून घ्या। आताची लढाई आहे ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे। महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे। जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत, मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची, अशी जिद्द पाहिजे, एक तर तू राहशील ना तर मी राहीन, या जिद्दीने लढाई लढली पाहिजे। फक्त हे तू राहशील किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्रपक्षात नको। नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते, राष्ट्रवादी आम्हाला बोलते, आम्ही आणखीन कोणाला बोलते, एक तर तू राहशील ना तर मी राहीन। नाही, आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राहशील ना तर मी राहीन, होऊन जाऊ दे। आता या सगळ्या आघाड्या वगैरे सगळ्या होत्यात, आपली तर पहिल्यापासून आहेच। सरकारला आता जाग आली की आपण काहीतरी केलं पाहिजे। म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होता येईल का। मग रक्षाबंधनामध्ये ते स्वतःचे फोटो छापतायत, सगळीकडे स्वतःचेच फोटो छापतायत। तुम्हाला जे काय आज मी बोलवलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे, पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत। आम्ही तर आहोतच। पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित, माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू। मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल, पण ह्यांना खाली खेचू। आणि साहजिकच आहे, आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा। उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। हमारे भाई को नहीं पता था बहन का रिश्ता अगर पैसा प्यार में आ जाए तो वह रिश्ता नहीं है। मेरे भाइयों ने प्रेम और व्यापार में गलतियां की। 1500 रुपए में बहन का रिश्ता नहीं खरीदा जा सकता। सांसद सुप्रिया सुले ने महायुति सरकार की आलोचना करते हुए कहा है कि उनका रिश्ता सिर्फ वोटों से जुड़ा है। वह महाविकास आघाड़ी महामेला में बोल रही थी। उन्होंने आगे कहा कि बुद्धिमानों को कभी भी कोर्ट की सीढ़ियां नहीं चढ़नी चाहिए। यह मशालों या तुरही की नहीं बल्कि सार की लड़ाई है। उद्धव ठाकरे बाला साहेब ठाकरे के उत्तराधिकारी हैं। इन लोगों ने बाला साहेब ठाकरे को ठेस पहुंचाने का काम किया है।
उद्धव जी, बहन के रूप में मैं आपको अपना वचन देती हूँ, हम सुप्रीम कोर्ट की लड़ाई को बीच में नहीं छोड़ेंगे। उद्धव जी, प्रेम का रिश्ता कभी नहीं टूटेगा। ऐसा कभी नहीं लगा कि सेना अलग है। हमने प्रतिस्पर्धी माहौल में काम किया है। सुप्रिया सुले ने कहा कि हम दोबारा अपनी सरकार लाएंगे। महाराष्ट्र सरकार ने एक मासूम भाई बहन के प्यार की कीमत लगाने का पाप किया। इनका रिश्ता सिर्फ राय से जुड़ा है। सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नातीपणे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तेही म्हणजे ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं। आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला, उद्धवजी आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात, मराठीमध्ये म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये। आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाची चढून बसलोय, छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही। पण मी आवर्जून, आज जितेंद्र आव्हाड इथे आहेत, देशमुख साहेब दिल्लीला येतात, पण मी अनिल परब आणि अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करीन, कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्याबरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात आहात।